या अद्वय भक्ती जाणून निरुते आणि पाही बोधा जाणते तेही मीची जाणे। भगवान सिद्धेश्वराच्या अशीन कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणासाधीन जाऊन आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1200 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे क्रमयोगी। ऐसे आत्मत्वे मज एकाते या अद्वय भक्ती जाणून निरुते आणि या ही बोधा जाणते ते हे मीच जाणे। भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला अद्वैत भक्ती सांगतात। अद्वैत भक्ती म्हणजे अभेद भक्ती, अर्थात या अद्वैत भक्तीने म्हणजे ऐक्य भक्तीने, अभेद भक्तीने अशा प्रकारचा मला एका आत्मभावाने निश्चित जाणल्या जातो। जोपर्यंत भेदभाव आहे, जोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत मी जाणल्या जात नाही। आणि या वृत्ती ज्ञानाला जाणणारे जे ज्ञान आहे त्याचं नाव आहे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान। तेही मीच आहे। अशा प्रकारे तो क्रमयोगी जाणतो। ज्ञानाच्या द्वारा क्रमयोगी क्रमाने जाणारा कुठल्या का तत्वाने होईना, कोणत्या का मार्गाने होईना, पण तो तिथपर्यंत पोहोचणारच। त्याशिवाय या मानवी देहाचं साध्य सिद्ध होत नाही। आले आले गेले गेले आणि तो प्रकार वेगळा आहे, त्याला फारशी किंमत नाही। ज्याला मानवी देहाचं महत्व कळालेलं आहे, मानवी देहाचं स्वरूप कळालेलं आहे, तेच या मार्गाने वाटचाल करत राहतात। आणि मानवी देहाचं महत्व, साध्य, ध्येय, स्वरूप हे कळणारी फार क्वचित असतात। कारण ज्यांना मानवी देह कळाला तेच हे प्रयत्न करतात। जे पशुसारखे आले गेले त्यांना काही याचं महत्व कळत नाही। असे विशेष करून 100% लोक असेच आहेत। आले आले गेले गेले। मानव देह काय आहे, मनुष्य देह, आपण मनुष्य आहोत हे सुद्धा पुष्कळांना कळत नाही। आपण मनुष्य आहोत हेही कळत नाही। मग मनुष्याचं तत्व तर वेगळंच राहील। अगोदर मनुष्य कळावा, मग मनुष्याचं तत्व कळावं,
मनुष्य देहाचं स्वरूप कळावं, मनुष्य देहाचं ध्येय कळावं, मनुष्य देहाचं साध्य कळावं, तरच या जन्माला आल्याचं फल आहे, नाही तर तो जन्म निष्फल आहे, त्याला काहीच महत्व नाही आणि पुन्हा हा येणारही नाही. एवढाच चान्स आहे आता. पुन्हा मानव देह, आपण जरी चुकीच्या कल्पना करत असलो तरी नाही, ते चुकीचं आहे सगळं. आज आला त्याचं नाव ठेवलं, रडायचं राहिले लेकरू, दारू पिऊन पिऊन खाऊन खाऊन मेला आणि तो पुन्हा आला झक मारायला. काय आई आली, आज आला, कोण आला, कोण काय, सगळं चुकीची कल्पना लक्षात येत नाही. ते इतकं सोपं नाही येणं लक्षात. 184 फेरे फिर खर मग मनुष्य देह मिळतो. इतकं सोपं नाही आणि त्याला किती वर्ष लागतात याची बी गणती नाही. एक येऊनी कोटी कोटी फेरा, अशा 84 लाख येऊनी फिरायच्या आहेत. आणि मग कुठं मानव देह, मग लागे वारा मानवाचा. आले तर आले मानव देहाला, ते त्यांना माणसं येतात पण हे कळत नाही, त्याचा विचारही करत नाहीत माणसं. त्यांना वाटतं खाण्याकरताच आलो आपण, आणि ते खातात खातात आणि लवकर मरतात. खातात आणि लवकर मरतात. जे खाण्याकरताच आलेले आहे ते खातच राहतात आणि कुजून लवकर मरतात. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण बहु. सोपं आहे का? सोपं नाही. या सगळ्या गोष्टी कळणं कळतच नाही, पहिली गोष्ट. म्हणून तो क्रमयोगी जो आहे तो क्रमाक्रमाने का होईना प्रयत्न करून 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 तो तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि म्हणून त्याला जे ज्ञान होतं ते ज्ञानही मीच आहे, भगवान सांगतात. हे त्या क्रमयोग्याला कळतं. कळल्याशिवाय माणसं प्रयत्न करणार नाही, कळल्याशिवाय जगणारच नाही आणि जगूही नाही. साधू संत म्हणतात म्हणून मी म्हणतो, जल जयो भजना विना, जल जयो भजना विना. कबीर महाराज नाथही म्हणतात, वाचा नव्हेला जळो त्याचे जिणे, वाचा नव्हेला जळो त्याचे जिणे, यातना भोगणे यमपुरे, हरे मुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे, हरे मुखी गाता हरपली चिंता. मनुष्य देहाला आले पण मनुष्य देह कळाला नाही. आले आले गेले गेले, ऐसे किती आले होऊन या गेले, जन्मोनी या मेले राव रंक. ऐसे किती आले झाले, येऊन या मेले गेले, होऊन या गेले राव रंक. असे किती काही गेले किती काही आले या जगाच्या पाठीवर. त्याला काय महत्व आहे? पशु काय कमी आहेत?
पै चेलियानंतरे आपुले एकपण उरे तेही तोवरी स्फुरे तयाशित जैसे. पुन्हा दृष्टांत दिलं. चेलियानंतरे आपुले एकपण उरे. जाग झाल्यानंतरच अनेक वेळा दृष्टांत देतात मौली. हा स्वप्नात दिसणार अनेकत्व नष्ट होत आणि एकच राहत. जाग झाल्यावरच स्वप्नात दिसणारे अनेक ते अनेकत्व जात आणि फक्त एकच राहत. आपुले आपण उरे. तोच होतो सगळं, पण त्याला माहिती नाही आपणच होतो म्हणून. हो काय काय दिसलं म्हणलं स्वप्नामध्ये. अरे तूच झाला होतास. माऊलीच्या ओव्याच्यात तशा स्वप्नात जे दिसतं ते तूच झाला होतास, पण तुला तेही कळत नाही. म्हणून म्हटलं चेलियानंतरे आपुले एकपण उरे. जाग झाल्यावर तो एकटाच राहत. एकटाच आहे. येताना सुद्धा एकटाच असतो, जाताना सुद्धा एकटाच असतो. आणि इथं आहे तोपर्यंत दुःख आहे का? एकटाच. भ्रम आहे ना सगळा. भ्रम आहे. एकटाच असतो. तर दुःख झालं एकटाच भोग. का घरातले वाटेकरी होतात? नाही. आनंद झाला तरी एकटाच भोगतो. घरातले वाटेकरी होत नाही. आनंद होत नाही. आनंदाचं भान आहे. कारण तिथं आनंद नाही, तिथं आनंद कसा होईल? कारण संसारात आनंदच नाही. पण म्हणतात झालं माणसं काय फटाकड्या उडवतात. आनंद झाला. बावलट कोणी करतात. आनंद झाला काय? होता काय आनंद? आज दुःखाचे आनंद नाही मांडला तुम्ही. काय पूर्व काळात दीपावलीला ऐकू यायचे पंचायती. पैसेच नव्हते. आता इतका पैशाला उत आलाय लक्षात ठेवा. रोज फटाकड्या उडवतात. रोज इतका ऊत आला पैशाला. लक्षात. पैसा कुठं कुठं घालवावा ही पंचायत आहे. फक्त सत्कर्माला घालवत नाही. सत्कर्माला घालल्यावर पाप होईल ना. काय म्हणून फार मोठा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. चेलियानंतरे आपुले एकपण. आणि एकटाच आहे. सूक्ष्म जर विचार केला तर एकटाच. विचार करत नाही म्हणून. कोणी असतं आपलं तर येताना पण आपल्या बरोबर आलं असतं, जाताना पण आपल्या बरोबर आलं असतं. तर तिथपर्यंतच येतात लेखाचे. सगळे माघारी येतात. फक्त ढोंग करतात माणसं. खरं काय प्रेम असतं काय? नाही. तर गेलेल्याबद्दल तर नसतंच प्रेम. उलट बाहेरून रडायचं पण आतून वाटतं पिढा गेली. किती त्रास होता. काय बरं झालं पिढा गेली. पण बाहेर लोक म्हणतील रडले सुद्धा नाही म्हणून रडावं लागतं. खरं तर रडण्याचा तो प्रसंग नाहीये. पण आपण आपल्या स्वार्थाकरता आपल्याकरता आपण रडतो. त्यांच्याकरता नाही रडत. तुमचं कसं होईल, तुम्ही कुठे गेले आता असं म्हणतो. आता तुमच्यावर कोण येईल, माझ्याशी तुम्हाला करमत नव्हतं ना असं म्हणतो कोणी.
स्वार्थी जग आहे, लक्षात ठेवा. त्यांच्याकरता कोण रडत? आपल्याकरता रडतो आणि मज्जा करतो का दुःखात दिवस काढतो? खरं बोलायचं, मज्जा करतो का दुःखात दिवस काढतो? मज्जा. काय पुन्हा आठवण सुद्धा नाही होत. बळजबरी ना 4-2 वेळेस देऊ वर्षातून, निमित्ताने आठवण. तेही तोवरी स्फुरे तयाशी जैसे. म्हणून एकपण जे आहे ते स्फुरद्रूप होणं, एकपणाची जाग येणं फार महत्वाचं आहे. एकपणाची जाग यायला पाहिजे. अरे ती आपोआप येत नाही म्हणा. आणि एकपणामध्ये जागा झालेला जो आहे तो पुढे कालांतराने जागेपणाचं स्फुरण त्याचं जात. आणि केवळ जागेपणाच राहत. म्हणजे अज्ञान पूर्ण जात आणि फक्त ज्ञानातच असतो. ज्ञान स्वरूप झालेलं असतो. त्याच्या ठिकाणी अज्ञान राहत नाही. लक्षात. जागा झाला की जागाच. भजनात म्हटलंय, आता जागा रे भाईनो जागा, चोर मिजल्या नाडोनी भागा रे. आता जागा रे भाईनो जागा. तुम्ही झोपलात ते जागे व्हा. जागे व्हा म्हणजे ज्ञान करून घ्या, त्याला जागे म्हणतात. आपण तर जागेच असतो, कुठे झोपलेलो असतो. पण ती जाग वेगळी आणि ती जाग वेगळी. लक्षात. म्हणून आपण अखंड झोपलेलेच. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. म्हणून साधू संतांनी आता जागा रे भाईनो जागा. जगजोगी जाग जाग बोलते. जागता जगदेव राखा काही भाव. जगजोगी जाग जाग बोलते. तुम्ही जगजोगी पाहिले? जगजोगी मी पाहिले. जगजोगी म्हणजे संत. जगाला जागवणारे संत. जगाला जाग कोण करतं? संत करतो. त्यांना म्हणतात जगजोगी. आपल्याला मसनजोगी माहिती आहे, जगजोगी नाही माहिती. का प्रकाशता अर्को तोची होय प्रकाशको. तया ही अभेदा द्योतको तोची जैसा. का प्रकाशता अर्को. अर्को म्हणजे सूर्य. सूर्य हा स्वरूपाचं प्रकाशन करत असताना, म्हणजे स्वतःच प्रकाशन करत असताना, स्वरूपाचं म्हणजे स्वतःच प्रकाशन करत असताना तोच प्रकाशही तोच आहे आणि प्रकाशकही तोच आहे. प्रकाश्य आणि प्रकाशक सूर्यच आहे. लक्षात. आणि ते जे प्रकाश्य आणि प्रकाशक या दोन्ही मध्ये भेद नाही, अभेद आहे.
प्रकाश आणि प्रकाशक एकच आहे. सूर्याचा प्रकाश दोन आहेत का? प्रकाश आणि प्रकाशक एकच आहे, अभेद आहे. त्याप्रमाणे प्रकाश आणि प्रकाशक सूर्यच आहे. तैसा वेद्यांचा विलयी, वेद्यांच्या विलयी केवळ वेदकू उरी पाय. तेने जाणणे तयातेही हेही जे जाणे. तैसा वेद्यांच्या, वैद्याच्या नाही, वेद्यांच्या विलयी. वेद्य म्हणजे जाणणारा, ज्ञाता, जाणणारा, त्याला वेद्य म्हटलेलं आहे, वैद्य नाही. वेद्याच्या विलयी ज्यावेळी त्या ज्ञानाला तो जाणतो त्यावेळी भेद असतो. भेद, ज्ञान आणि तो जाणणारा भेद. पण तो भेद गेला पाहिजे आणि ज्ञान स्वरूपता प्राप्त होऊन ज्ञान सुद्धा गेलं पाहिजे. ज्ञानही राहता कामा, नाही तर त्या ज्ञानाने अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार अधोगतीला नेतो. तुका म्हणे नरकी घाली जरी होय ज्ञान गर्व ताठा. फार अवघड आहे परमार्थाचं लक्षात. त्याच्या वेगळं ज्ञान गिळून गावा गोविंद गाव. ते गिळणं होत नाही म्हणतं, ज्ञान होतं. ते अपरोक्ष यथार्थ ज्ञान झाल्यावर ते राहत नाही, पण शाब्दिक ज्ञान होत आणि त्या शाब्दिक ज्ञानाचा अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार जन्मभर केलेल्या परमार्थाला धुळीस मिळवतो. म्हणून इथं म्हटलंय ते तैसा वेद्यांच्या विलयी. ते ज्ञान सुद्धा जावं लागतं. जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. जगात मी कोणीतरी आहे. जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. जगात वेड्यासारखं अंतःकरणात ज्ञान स्वरूप आणि नित्य तो ब्रह्मस्वरूपामध्ये मग्न झालेला असतो, एकरूप झालेला असतो. तोच आनंद भोगतो ब्रह्मस्वरूपाचा, स्वस्वरूपाचा, आत्मस्वरूपाचा. कोणताही मार्ग केवळ वेदकू उरे पाही. आणि पण असं आहे ते भेद असतो. तो ज्ञान आणि ज्ञानी भेद राहत. जोपर्यंत मी ज्ञानी आहे असं वाटतं तोपर्यंत भेदच आहे. ज्ञान झाल्यावर काहीच न बोलणं त्याचं नाव ज्ञान आहे. ज्ञान झालं काय बोलणार? पाणी बोलतही नाही आणि बोलूही देत नाही, त्याला मात्र ज्ञान झालं. तिथं कुठलंच विकृती राहत, कुठलीही विकृती राहत नाही. लक्षात. ज्ञान झाल्यावर तो बोलूच शकत नाही. बोलणं हे नेहमी भेदात का अभेदामध्ये? भेदात असतं. अभेदामध्ये बोलणं नाहीये. लक्षात. ज्ञान स्वरूपता प्राप्त झाल्यानंतर तो बोलूच शकत नाही. बोलतो तोपर्यंत ज्ञान झालेलं नाहीये. ते फार ज्ञानी आहे ना, ते शाब्दिक आहे. अनुभवी ज्ञान नाहीये. लक्षात. अनुभवी ज्ञान झाल्यावर तो बोलूच शकत नाही. अद्वैत ज्ञान झाल्यावर तो बोलू शकत नाही. तेने जाणावे तयातेही हेही जे जाणे. तसं
त्या ज्ञात्याला, ज्ञाता म्हणजे जाणणारा, त्याला साक्षीरूप ज्ञात्याकडून जाणलं जात. साक्षीरूप ज्ञाता आपणच आहोत, आपल्याच जवळ आहे, दुसरीकडे कुठे नाहीये. हे सुद्धा जे जाणणं आहे, आपण या संसारामध्ये कसे आहोत? साक्षीरूप आहोत. संसार आपला नाहीच आहे, आपण संसाराचे नाही. उगीच तुका म्हणे उगी आहे आणि जे जे होईल ते ते पाय. मज्जा बघायची आहे, कसं होतंय, कसं चाललंय, काय चाललंय, काय करायचं? आपलं नाहीच आहे काही, तर मग कशाच्या भानगडीत पडायचं? फक्त बघायची मज्जा आणि त्याला सांगायचं असंच करत जा आणि आम्हाला सुद्धा असाच आनंद द्या. पण आपण तसं नाही ना. कसे दिवस काढले बाई, काय सांगत. आणि आता बघा ना, काय खरमरीत उन्हाळा आहे, सगळा उन्हाळा. असू दे, ते मिळवतात, ते करतात, खातात, काय करतात आपल्याला, काय करायचं? सगळ्यांनी मानतात म्हणून ते बडबड करतात. बघा, ते मानतात तसं करतात. सोनाला सारा कुरकुर 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 नाही, नका काय करणार, पण आपली कुरकुर कुठला कळलं का? नाही बोलायचं नाही. जरी तुम्ही खाल्लं, जरी तुम्ही केलं असेल, पण आता तसं नाही ना. आता जे देतील ते खायचं आणि पाहून आनंद मानायचा. रोज जरी हॉटेलचे पदार्थ आणले, मज्जा, तुम्ही खा, आम्हाला द्या. पण आपल्याला खपतच नाही. कळलं का? ते जाणवे तया तेही हे जाणे. घटाधिक जे ज्ञेय पदार्थ आहेत, विषय जे आहेत, अंतकरण विशिष्ट ज्ञाता. अंतकरण विशिष्ट ज्ञाता कोण आहे? अंतकरण विशिष्ट ज्ञाता. एकदाच विचारसागर सोडलं की कळत नाही माणसाला. काही ते सोडतच नाही, पण ज्याला कळलं, सोडलं त्यालाही कळत नाही. का कळतं? मला नाही वाटत कळत नाही. त्यांना नित्य तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. काय अंतकरण विशिष्ट ज्ञाता कुणाला म्हटलं? जीवाला म्हटलं. जीवाला. अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब त्याला म्हणतात ज्ञाता, आणि त्याचं नाव आहे जीव. तो जीव प्रकाशित करत असतो. होत नाही, करू दे केलं तर. आपलं काय त्यात बिघडतंय का? पण ज्ञात्याला अंतकरण उपहित साक्षी प्रकाशित करतो. अंतकरण उपहित साक्षी, अंतकरणाची लागलेली आहे उपाधी ज्याला, त्याला म्हणतात अंतकरण उपहित. आता कुठे लागली अंतकरणाची उपाधी? जेवढा भाग परमात्म्याने, जेवढा भाग, सगळा भाग भगवंताने व्यापलेला आहे, पण त्यातला जेवढा भाग व्यापलाय अंतकरणाने, त्याला म्हणतात अंतकरण उपहित चैतन्य. त्याला साक्षी कुटस्थ आत्मा असे नाव आहे. लक्षात ठेवा. मग तो अंतकरण उपहित जो साक्षी आहे, तो सर्व प्रकाशन करत असतो. आणि याला स्वयंप्रकाश, सामान्य प्रकाश,
ब्रह्मस्वरूप ज्ञान त्यांना प्रकाशित करतो. असा एक महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा